काल पुण्यात जे घडलं त्याचा रिपोर्ट आपण बघितला, पण यातून काही सवाल निर्माण झाले, ज्या प्रश्नांची चर्चा करणं आज गरजेचं आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राला हवी आहेत। यापुढे असं होता कामा नये याच्यासाठी आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून काही सवाल आपण उपस्थित करणार आहोत। मुलगा बँकॉकला जातोय याची सावंतांना कल्पना होती का? जर कल्पना होती तर मग पुढचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। जर कल्पना होती तर मग ड्रायव्हरनंच विमानतळावर सोडलेलं असताना हे अपहरण घडलं कसं? अपहरणाची ही थेरी आली कुठून हा सवाल आहे। सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची ही कथा मग कुणी रचली? तो जो निनावी फोन आला म्हटला त्याची चौकशी झाली आहे का? कुणी केला तो आणि कुणाला स्वप्न पडलं का हा बँकॉकला चालला वडिलांच्या विरोधात आणि कोणीतरी फोन करते? हे काय गौड बंगाल काय? विमान परत बोलवण्यासाठी अपहरणाचा बनाव केला गेला का? कारण विमान परत बोलवायचं तर तुम्हाला कॉन्क्रीट एफआयआर पाहिजे। ती कॉन्क्रीट एफआयआर बनवण्यासाठी अपहरणाचा ही पटकथा लिहिली गेली का? विमान परत फिरवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला का? आता त्या गुन्ह्याची चौकशी व्हायला हवी। हा गुन्हा खोटा होता का आणि खोटा असेल तर मग त्याच्यावर कारवाई काय? या सगळ्या अट्टहासासाठी मुलगा आपल्या विरोधात गेला, रुसून गेला, त्याच्यासाठी सबंध यंत्रणा वेठीला धरली गेली का? एटीएस त्याचबरोबर पूर्ण पोलीस यंत्रणा मुंबईतली पुण्यातली सगळी यंत्रणा कामाला लावली, न्यूज चॅनल कामाला लावले। सावंतांच्या कृतीतून व्हीव्हीआयपी सिंड्रोम दिसलाय का? ठीक आहे, मी कोणतरी आहे, मी हे करू शकतो, हे दाखवायचं का? घरगुती रुसव्या फुगव्यांसाठी ह्या सगळ्या यंत्रणेच्या सोबत पोरखेळ कशासाठी हा सवाल आहे। आता सवाल आहे, सवाल कोणाला विचारायचा? सवाल व्यवस्थेला विचारायचा, सवाल कोणाला विचारायचा? ज्यांनी हे केलं त्यांना विचारायचा। आज जेव्हा आम्ही हा ठरवलं आज हा विषय करायचा, अगदी तेव्हापासून राज्याचे माजी मंत्री असलेल्या सावंत साहेबांना आम्ही सातत्यानं फोन करतोय। त्यांनी यावं, महाराष्ट्राच्या समोर बडे मुद्द्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला सांगावं की काय झालं, नेमकं काय घडलं, हे अपहरणाची कथा नेमकी कुठून आली आणि ही यंत्रणा बरेच हे जे प्रश्न आता सगळे उपस्थित केले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला त्यांच्याकडून हवी होती। त्यांनी यावं याच्यासाठी विनंती केली, पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही। पण मला माहिती आहे सावंत साहेब हा शो बघतायत। सावंत साहेब आताही तुम्ही या शो मध्ये सहभागी होऊ शकता, तुमची भूमिका मांडू शकता, हे व्यासपीठ तुमच्यासाठी आहे। पण बाकी पाहुण्यांची ओळख करून घेऊया। या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्या सोबत आहेत। विकासजी स्वागत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी आपल्या सोबत आहेत। जयेश तुमचंही स्वागत आहे। शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत आहेत, जी बाजू मांडतील सावंतांची। थोडी कठीण गोष्ट आज त्यांच्यासाठी असणार आहे, पण तरी त्यांनी ते शिवधनुष्य पेलले असं म्हणूया। आणि आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। कुंभार सर तुमचंही स्वागत आहे। आणि रोहित चंदावरकर ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत असणार आहेत, जे सगळं एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संदर्भात ही काय यंत्रणा असेल, कशा प्रकारे काम केलं जातं ते सगळं सांगणार आहेत। पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे विजय कुंभार सरांपासून। विजय कुंभार सर, तुमच्या पूर्ण हयातीमध्ये असं कधी ऐकलं का इतकं संशयाचं वातावरण एखाद्या प्रकरणाबद्दल, हाय प्रोफाईल केस, एखाद्या मंत्र्यांच्या मुलाचं अपहरण ही केस होते, मंत्री स्वतः पुढे येतात, तक्रार देतात आणि नंतर कळतं असं काही घडलेलंच नव्हतं। या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? किती संशयाचं मोहोळ आणि का उठावं? किती संशयाचं मोहोळ आहे हे मी एका वाक्यामध्ये सांगतो, प्लीज सर। आता आयबीएनने जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्या पुढचा का आणि प्रश्नचिन्ह काढून टाका, सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील। यंत्रणेचा गैरवापर झालाय, पोलीस यंत्रणा वापरली गेली, मीडिया वापरला गेला। बर, याच्यामध्ये त्यांचे चिरंजीव कशासाठी गेले, बिझनेस मीटिंगला गेले का सत्संगासाठी गेले, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं अगदी काही। मी तर म्हणतो सर, त्यांनी 68 लाख रुपये खर्च केले, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाहीये। त्यांनी करोडोने 500 करोड 100 कोटी काय खर्च करावे ते करावे, काही घेणं देणं नाहीये। अगदी स्पष्ट यंत्रणा वापरून कुणाचाही पैसा असेल आम्हाला काही देणं घेणं। अगदी बरोबर। परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की एक सज्ञान व्यक्ती, तानाजी सावंतांचा मुलगा हा भाग नंतर आहे। मला वाटतं बरेच जे नेते असतात ते 18 वर्षाचा मुलगा झाला की त्याला आपल्या अफिडेव्हिट मध्ये दाखवत नाहीत। एक सज्ञान व्यक्ती स्वेच्छेने स्वखर्चाने, घरात काय भांडण झालं संपला विषय वेगळा, स्वेच्छेने स्वखर्चाने दुबईला निघालाय, बँकॉकला निघालाय, चार्टर फ्लाईटने निघालाय
असं काय घडलं की ते विमान परत बोलवावं लागतं? त्याच्यात बसलेले गुन्हेगार होते, त्याचं खरंच अपहरण झालं होतं की काय झालं होतं? आणि अशा वेळेला अपहरणाचे किंवा असे गुन्हे दाखल करून घेताना पोलीस नॉर्मली सहजासहजी गुन्हे दाखल करून घेत नाही. आधी येस, पॉइंट टू बी नोटेड. नातेवाईकांकडे शोधा, नातेवाईकांकडे शोधा, इतरत्र शोधून घ्या आणि मग त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करा असं सांगतात. आता मगाशी जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला, कंट्रोल रूमला फोन केला कोणी? अपहरण झालंय आणि त्याचा शोध का घेतला जात नाहीये? आज 24 तास झाले, माझ्या माहितीप्रमाणे एफआयआर झालाय असं म्हणतायत. मी मगाशी शोध घेतला, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की ती एफआयआर सगळ्यांना 24 दिसली तासात पाहिजे. दिसला पाहिजे. तो दिसत नाहीये. मी पण दुसरी गोष्ट, सर फक्त तुम्हाला थांबवतो. मी सुद्धा अगदी सकाळपासून कुठली कलमं लावलीत, काय लावली आहे, फिर्यादी कोण, ह्या सगळ्याच्या बद्दलची एफआयआरची कॉपी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मलाही मिळाली नाही. तुम्हाला मिळाली की मला पाठवा प्लीज. कम्प्लीट. ही मिळणार नाही कधी, कारण याच्यातले जे काही जे घडलंय, ज्या पद्धतीने घडलंय, घरातले वाद संपवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आलेला आहे. घरातली भांडणाचं परिणिती आणखी कशात तरी. हा मुलगा काही अज्ञान नाहीये, 30 वर्षाचा आहे, विवाहित मुलगा आहे. याचं अपहरण हे अशक्य गोष्ट आहे. आणि अपहरण झालं असतं तर म्हणजे सुरुवातीला आम्ही थोडस प्रतिक्रिया देताना सावध होते की जर ठीक आहे तानाजी सावंत यांच्याबद्दल आमच्यावर काही आक्षेप आहेत, हा सोडून देऊ आमच्या मनामध्ये. तरी एका मुलाचं अपहरण झालंय म्हणून सुरुवातीला आमच्या प्रतिक्रिया सौम्य होता, आम्हालाही त्याची काळजी वाटत होती. पण नंतर ज्यावेळेला कळलं की हा सगळा बनाव फक्त अपहरणाचा बनाव हा केवळ मुलाला परत आणण्यासाठी केलाय, सज्ञानमुळे. मी पुन्हा पुन्हा सज्ञान का म्हणतोय? एक व्यक्ती, समजा मुलगा नाही, जर बाहेर निघाली, चार्टर फ्लाईट केलंय, अधिकृतरित्या केलंय, पैसे भरलेले आहेत आणि त्याचं फ्लाईट परत बोलवलं जातं, असं काय घडलं? कोणत्या गुन्हे? अपहरण ज्याचं झालं त्यानेच पैसे भरले, फ्लाईटचे पैसे त्यानेच भरले. म्हणजे त्याने काय अपहरण घडवून आणलं? प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो ना. 68 लाख तुम्ही कुठूनही खर्च करा, पण ज्याचं अपहरण झाल्याचं सांगितलं तर पैसे त्यानेच दिले. मग ह्या ते चौघ जे गेले त्यांच्यापैकी गुन्हेगार कोण आहे? आणि जर गुन्हेगार नसतील तर फ्लाईट परत का बोलवलं? थोडक्यात म्हणजे हा सगळा प्रकार कौटुंबिक कलहातून मार्ग काढण्यासाठी, मुलाला कसंही परत आणण्यासाठी केलेली ही मखलाशी आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि पोलिसांनी ज्याने फोन केला अपहरणाचा त्याच्यासह ज्याने गुन्हा दाखल केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे धाडस दाखवलं पाहिजे. नाहीतर पोलिसांवरचा, संपूर्ण यंत्रणेवरचा लोकांचा ऑलरेडी विश्वास कमी सर, तुम्ही चौकशीची मागणी करताय, या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करताय? चौकशी झाली पाहिजे, हे तातडीनं आलं पाहिजे. पोलीस ज्या पद्धतीने सांगतायत ना, पोलीस प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत की काही झालंच नाही म्हणून. ठीक आहे, एफआयआर दाखल का झाला? ठीक आहे. जयेश वाणी, तुम्ही प्रवक्ते आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, पण त्याचबरोबर तुम्ही एक वकील आहात. कायदेशीर दृष्ट्या हे सगळं प्रकरण इतकं संशयास्पद आहे, तुम्हाला काय वाटतं यामध्ये इथल्या व्यवस्थेचा कसा दुरुपयोग झालाय? जयेश, तुमचा आवाज म्यूट आहे. आवाज येतो आपल्याला? येतोय आता. मी प्रवक्ता म्हणून नाही, पण वकील म्हणून या सगळ्या विषयांवरती खूप बारकाईने लक्ष दिल्यावरती मला एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही जी तुमच्या पूर्ण आता जी स्टोरी दाखवली त्याच्यात म्हटलं ना यंत्रणेचा पोरखेळ, ते अगदी स्पष्टपणे दिसलेलं आहे. मी काही मुद्दे काढून ठेवले सहज, आणि मग माझ्या लक्षात आलं की त्या खरं तर ते जे लोक ज्यांनी याचं अपहरण केलं असं म्हटलं जातं त्यांचा एक फोटो काढून ठेवला पाहिजे. कारण की आतापर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये आणि वकील म्हणून मी फील्डवरती जे बघितलं, लोक टेम्पोनी, रिक्षेनी वगैरे अपहरण करतात. चार्टर्ड फ्लाईटनी एखाद्याचं अपहरण करणारे हे कोण महान व्यक्ती आहे? ज्याचं अपहरण झालंय तोच पैसे भरतोय. गुन्हा दाखल करायचे याचा विचार तर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. नाही, मग गंभीर ते आहे की पोलिसांनी दबावापोटी हे केलं का? पोलिसांवर दबाव आणला गेलाय का? मी त्याच्याकडे येतोय सर. दुसरं मला या सगळ्या प्रकरणामध्ये जे दिसतंय ना, ती एक कणाहीन ब्युरोक्रेसी दिसते आहे की या ब्युरोक्रेसीला अजिबात कणा राहिलेला नाहीये. म्हणजे जसं, आणि ही जी लेजिस्लेचर आहे हे आता डिक्टेटरशिप मध्ये बदलत चाललंय. म्हणजे राजा हाले प्रजा डोले, राजांनी सांगितलं करा रे गुन्हा दाखल, तर जी हुजूर करत सीपी पासून सगळे लोक येऊन पत्रकार परिषद घेतात. मी स्पेसिफिकली नाव घेऊन सांगतोय कारण आपण जी आता प्रेस कॉन्फरन्स दाखवली विलास, त्याचा एक छोटा पार्ट जर आपल्याकडे असेल तर आपण दाखवा. मी काढून ठेवलेला आहे. एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये एकीकडे सीपी बसलेले आहे पुण्याचे, दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत स्वतः बसलेले आहेत. सीपी म्हणतायत की आम्हाला एक निनावी फोन आला आणि आम्ही लगेच सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आणि मग आमचे सगळे चक्र फिरतायत. आणि बाजूला बसून तानाजी सावंत असं म्हणतायत की अजून आम्हाला कन्फर्म नाहीये. हे तानाजी सावंतांचं वाक्य आहे.
एक तर आपण दाखवा किंवा मी दाखवतो. नाही, मी ऐकलंय, मी पण शोला येण्याच्या आधी 10 वेळा ऐकलंय ते सगळं. अजून कन्फर्म नाहीये ब्लॅकमेल झालाय की नाही झालेलं आहे. मग ब्लॅकमेल झालाय हे जर घरच्यांना कन्फर्म नव्हतं तर पोलिसांना कुठला दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला होता जे पोलिसांनी सिंहगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि मग त्याच्यामध्ये फिर्यादी कोण होतं? कुणी असं फिर्यादी होत आहे का याच्यात गुन्हा दाखल करताना किडनॅपिंगचा? तिसरा महत्त्वाचा आरोपी कोण होते? आरोपी कोण होते हे पण कळलं पाहिजे ना. पोलिसांनी शोधा. सर मुळात सगळं कॉन्कॉक्टेड असा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये, आम्ही कायद्याच्या भाषेत वापरतो. ही सगळी स्टोरीज मुळात बनावट आहे. सगळ्यात महत्वाचं मला एक प्रकरण आठवलं, मुफ्ती मोहम्मद सईदांच्या मुलीचं अपहरण झाल्याचं आणि त्यावेळेस काहीतरी आतंकवादी सोडवले गेले होते. मला आता असं वाटायला लागलं की हे तानाजी सावंत नाहीये, हे महाराष्ट्राचे मुफ्ती मोहम्मद सावंत आहेत की ज्यांनी हा सगळा बनाव घडवून आणला अपहरणाचा, का तर मुलाला परत आणता यावं. काही महत्वाचे प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाले. संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस प्रेत तसंच ठेवावं लागलं होतं, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. बदलापूरला 354चा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी सुषमा अंधारे असतील किंवा इतर सगळी मंडळी असतील यांना 8 तास बसून राहावं लागलं होतं, गुन्हा दाखल झाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये एक सट्टे बाजारातला माणूस ती मुलगी राहून जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल विलासजी, त्याचीही FIR कधीही ऑनलाईन झाली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे अत्यंत स्पष्ट आदेश आहे. मी सगळं एकदाच बोलून घेतो कारण की नाही, मी येतो तुमच्याकडे, मी येतो ना, मला बाकी पाहुण्यांना सुद्धा वेळ द्या. दोनच मुद्दे राहिले विलासजी, दोनच मुद्दे राहिले. प्लीज लवकर. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं तसं तुम्ही साधी FIR जर समजा ऑनलाईन करू शकत नसाल तर तुम्ही कायद्याचं आणि लोककल्याणकारी राज्य आहे असं म्हणणं सोडून द्या. थूत तुमच्या राज्यकर्ता असण्यावरती हे नागरिक म्हणून माझं मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुल्यांचा अपमान झाला, आम्ही काहीच गुन्हा दाखल केला नाही इथल्या राज्यपालांवरती. ठीक आहे, आपण मुद्द्याबद्दल शेवटचा मुद्दा विलास. राहुल सोलापूरकर सारखा मोनोटोनस फुकरट ऍक्टर इथे छत्रपती महाराजांचा आणि आंबेडकरांचा अपमान करतो, त्याच्यावरती गुन्हा लागून गेला, त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही. मग हे कोण टिकोजीराव लागून गेले लोकशाहीतले की जे खोटी FIR दाखल करतात? सेक्शन 212 आणि 216 नुसार तानाजी सावंतांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ही फॉल्स FIR आहे. ठीक आहे, आपण त्याच्या खोलात जाऊया. पण मला आता या सगळ्या चर्चेमध्ये विकास लवांडेंना आणायचं आहे. विकासजी, हा VIP सिंड्रोम आहे का हो? मेरे पास पैसा है, माझ्याकडे सत्ता आहे, सगळं आहे आणि मी काही करू शकतो, त्या मुलाला दाखवून द्यायचं का तुला हवेतून सुद्धा परत आणू शकतो? 100% आतापर्यंत झालेल्या दोन्ही जे काय प्रवक्ते आहेत, कुंभार सर आणि ते वकील साहेब, त्या दोघांची जी काय मतं मांडली त्यांनी त्याच्याशी मी 100% सहमत आहे. आणि आपण स्वतः सुद्धा विलासजी जे काय प्रास्ताविक केलं सुरुवातीला किंवा जे प्रश्न उपस्थित केले ते सगळे प्रश्न रात्रीपासून सकाळपासून सामान्य लोकांच्या डोक्यात ते सगळे प्रश्न आहेत तुम्ही उपस्थित केलेले. खरं तर तुमचं मी कौतुक करतो की चर्चा आपण घडून आणताय, कारण हे सिंड्रोम म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे. खरं तर हा पैसा जो आहे, जे काय त्यांचं JSPM कॉलेज आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, तिथे मॅनेजमेंट कोठा किंवा फिया भरमसाठ घेऊन गोळा केलेला पैसा आहे का, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. कारण ज्या लाडक्या बहिणीच्या योजनेचं हे सरकार इथे 3दा आम्हाला त्याचं यश मिळालं. लाडकी बहीण रोज आम्ही ऐकतो, निवडणुकीत ऐकलं. आणि त्या लाडक्या बहिणीच्या अनुषंगाने मला या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो, इथे महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये किमान म्हणतोय मी 25,000 पेक्षा जास्ती महिला आणि मुलींच्या मिसिंगच्या केसेस दाखल आहेत. आमच्या लाडक्या बहिणी मिसिंगच्या केसेस तिथे आहेत. जो केस दाखल करायला त्या मुलीचा पालक किंवा त्या स्त्रीचा पालक कोणी घरातली व्यक्ती जाते तेव्हा पोलीस त्यांना सांगतात की तुम्ही आधी शोध घ्या, तुमच्या नातेवाईकांकडे बघा, मित्रमंडळीकडे बघा, फोन लावून बघा आणि मग आमच्याकडे या. लागलीच तात्काळ फिर्याद घेतली जात नाही. फक्त त्याच्यात एक ऍड करतो, सामान्य माणसाचे एखादी व्यक्ती जर गेली तर 24 तासाच्या नंतर त्याच्याबद्दलची मिसिंगची कंप्लेंट घेतली जाईल. बरोबर, तेच मी सांगत होतो की त्याला पहिल्या हेलपाट्यामध्ये त्याची केस दाखल घेतली करून जात नाही. दुसऱ्या हेलपाट्याला तो जेव्हा जास्ती आग्रह करेल तेव्हा मग कुठेतरी मिसिंगची साधी केस दाखल करून घेतली जाते. आणि अशा मिसिंगच्या हजारो केसेस आपल्या महाराष्ट्र पोलिसांकडे पेंडिंग आहेत, प्रलंबित आहेत. पुणे पोलीस आयुक्त जे आहेत, अतिरिक्त पोलीस आयुक्त, खरं तर मला त्यांची कीव येते, शेजारी तानाजी सावंतांना बसून ते पत्रकार परिषद कशी घेऊ शकतात? बरोबर. मी विचारतो, अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. अरुण सावंतजी, तुमच्या नेत्याचा मुलगा जर हरवलेला असेल, तो सापडत नसेल तर पहिली केस मिसिंगची व्हायला हवी होती. पण मुद्दा इथंच आहे, मिसिंगची केस दिली असती तर तुम्हाला विमान युटर्न घेता आलं नसतं, विमान आणता आलं नसतं. कॉन्क्रीट काहीतरी गंभीर तुम्हाला घडलं हे दाखवायला लागलं असतं. आणि ते दाखवण्यासाठी म्हणून त्या ATCला, एअर ट्रॅफिक कंट्रोलला तुम्हाला गंभीर काहीतरी प्रकरण दाखवण्यासाठी म्हणून
अपहरणाचा डाव रचला गेला का असा सवाल विचारला जातोय. काय उत्तर आहे तुमचं? विलासजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर आपल्या चॅनेलवरती आपण जो कोणी वाणी नामक एक वकील बसविला आहे, ज्याने राज्यकर्त्यांच्या तोंडावरती थुकण्याची थूत अशा राजकारण्यावरती म्हणून जे काही उल्लेख केला त्याचा मी धिक्कार करतो. कारण राज्यकर्त्यांवरती तोंडसूक घेण्याची हल्ली अशा वाणीसारख्या वकिलांची आणि उबाटाचे प्रवक्त्यांची फारच हल्ली पुढे पाऊल त्यांनी टाकलेले. त्यांचा प्रत्येक प्रवक्ता हल्ली एकमेकावर थुकत असतो, तर त्याचा मी निषेध करतो. आणि दुसरं म्हणजे आपण जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं मी उत्तर देतो. प्लीज प्लीज. आपण असं म्हटलंय की हा काही बनाव तर केला नव्हता ना, की ते जे काही विमानाने परदेशात कुठे चालले होते बँकॉकला, त्यांना परत आणण्याकरता त्यांनी अपहरणाचा एक तिथे कंप्लेंट केली वगैरे, तसं काहीच नाहीये. पहा, आपण चॅनेलवाले आणि आपण जे कोणी हे 4 प्रतिष्ठित नागरिक इथे बसविलेले आहेत, 3 जण विरोधामध्ये बोलण्याकरता, या सर्वांच्या बोलण्याचा मी निषेध करतो. कारण जेव्हा एखाद्या बापावरती एवढंच राहिलं होतं आता तुम्ही आमचा निषेध करायचं. एक मिनिट ठीक आहे, बापावरती अशी परिस्थिती, निषेध कशासाठी? एक मिनिट, निषेध कशासाठी अरुणजी? काय चुकीचं बोललो आम्ही? विलासजी, चुकीचं काय बोललो ते सांगा. उतावळे होण्याची काही गरज नाही. तोंडसूक घेतात, ठीक आहे, चांगलं आहे. निदान आमचं आता म्हणणं तरी ऐकून घ्या आपण. आणि जे काही तोंडसूक घ्यायचंय तुम्हाला, माझं बोलणं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घ्या. विकासजी, घेतलं तर तुम्हाला कळेल ना, मध्ये मध्ये का बोलता तुम्ही? बरं ठीक आहे. अरुणजी मी विचारतो काय चुकीचं ते बोलले ज्याचा तुम्ही निषेध धिक्कार करताय? विलासजी, माझा आज तुम्हाला सुद्धा सवाल आहे की तुम्हाला सुद्धा जर तुमच्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर तुम्ही निदान माझी 4-5 वाक्य शांतपणे ऐकावीत. आता कोणीच बोलू नका. हा, तानाजी सावंत हे किती मोठे मंत्री होते, किती मोठे नेते असले तरी ते एका मुलाचे बाप आहेत हे विसरलं नाही पाहिजे. जेव्हा एखाद्या वडिलांचा मुलगा अचानकपणे गायब होतो त्यावेळेस जर त्याने कंप्लेंट दिली आणि एक निनावी फोन त्याच्या अगोदर त्याने अपहरणाचं तिथे सांगितलंय, तानाजी सावंत यांनी तिथे मुलाच्या बद्दल तक्रार केली होती जाऊन की माझा मुलगा अचानकपणे गायब झालेला, त्याची मला तक्रार द्यायची. परंतु हे प्रकरण अशा प्रकारे रंगविलं जाते, अशा प्रकारे त्याच्यावरती तोंडसूक घेतले जाते, अशा प्रकारे खिल्ली उडविली जाते, या गोष्टींचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जर काही चुकीचं झालं असेल, जर काही माध्यमांचं म्हणा किंवा पोलीस डिपार्टमेंटचं म्हणा किंवा सरकारचं म्हणा, जर काही चुकीच्या प्रकारे वापर केला जात असेल तर त्याचा मी सुद्धा निषेध करेन. परंतु जी काही तानाजी सावंत म्हणा किंवा सरकारची जी काही खिल्ली आपण सर्वजण उडवू पाहतात हे योग्य नाही. जेव्हा अचानकपणे जर असा कोणता एखादा प्रसंग एखाद्या बापावर ओढवतो तेव्हा भीतीपोटी तो सुद्धा गडबडून जातो, तो सुद्धा जाऊन तक्रार करणार. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. आपल्याकडे एक म्हण आहे, गांभीर्य जाऊ नये या सगळ्या प्रकरणाचं. जयेश, तुम्ही बोला, नंतर मी येतो तुमच्याकडे. विकासजी, येतो तुमच्याकडे. जयेशला बोलू द्या. जयेश, अगदी थोडक्यात, वेळ कमी आपल्याकडे. हा, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, असे शेकडो हजारो बाप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रोज पोलीस स्टेशनचे चक्रा मारतायत. त्यांना ही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत नाहीये. त्यांच्याकडे विमान आहे का? त्यांच्याकडे विमान आहे? विमान जाऊ द्या. मी तर म्हटलं ना सर की हे महाराष्ट्राचे मुफ्ती मोहम्मद सावंत आहे. हे त्यांच्या एवढा मोठा अपहरणाचा कट, मला क्षमा करा पण राज्यकर्ते अशा पद्धतीने जर वागत असतील तर त्यांचा धिक्कार नाही करायचा, थूत नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं? मी सर्वसामान्य माणूस म्हणून जाणार कुठे? परत तुम्ही तुमची भाषा बदलता. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जिभेवरती लगाम घाला आणि मग जे काही ते माझा असंसदीय शब्द, माझा अरुण सावंत भाषा करू नका. वाणी तुम्ही स्वतः ऍडव्होकेट म्हणालात, तुमची भाषा सुधारा, अन्यथा इथे बोलायची तुमच्याशी मला इच्छा नाही. तुमच्याशी बोलायची मला इच्छा नाही. वाणी साहेब तुमची वाणी सुधारा म्हणताय ते. वाणी सुधारा. हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला ऐकून घ्यायचं नाहीये. निंदकाचे घर असावे शेजारी असं तुकाराम महाराज म्हणतात. तुमची तीच इच्छा नाहीये. तुमचा प्रॉब्लेम हा आहे सावंत साहेब की तुम्हाला ऐकून नाही घ्यायचं. मुद्द्यावर बोलू आपण. मुद्द्यावर बोलू. आपल्याकडे 1 मिनिट महत्वाचा आहे. मुलगा गेला, मग मी खोटं बोलायला पाहिजे का? मुद्द्यावर बोलायचं टाकून जे अपमान. ठीक आहे, आपण मुद्दा जनतेने माझा शब्द असंसदीय तर तुम्ही जरूर बोला. मी ऐकायचा अरुणजी आता ऐका. दाखल करा.
जर माझा शब्द असंसदीय असेल तर मी आयुष्यात पुन्हा कुठेही सार्वजनिक आयुष्यात जय बोलणार जय नाही. सोडून द्या ना तो तुमचा विषय शब्द आता जर तुम्ही असंसदीय नको असेल, मुद्द्यावर बोला. तुमच्यासारख्या वकिलांची किंवा हा, प्रवक्त्यांची आपण करा, चॅनेलवर मी येऊन कोर्टात बोलायची सिद्ध करीन. लायकी नाही. तुम्ही तोंड सांभाळा तुमचा बरं, आता जय लायकी कोणी जय काढली सावंत साहेब? बरं ठीक आहे, आता कोणी लायकी मुद्द्यावर काढली? बोला, मुद्द्यावर problem आहे बोला. तुमचा. हा तुमचा कंट्रोल नाही तुमच्या जिभेवरती सावंत साहेब, तो ठेवा अरे पहिल्यांदा. जयेश आणि आपला विनंती, आपण मुद्दा ज्येष्ठ बर करतोय ना. पद्धतीच्या ठीक आहे, मी विकासजींकडे जातो. मग मला विकासजींकडे जावं लागेल. विकासजी, आज ज्या पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे की ते निषेध करतायत, पण या सगळ्यामध्ये ज्या वेगवेगळ्या यंत्रणा वापरल्या गेल्या त्या यंत्रणांचं सुद्धा याच्यात दोष नाहीये का? समजा त्यांनी बनाव केला असेल, आपण क्षणभर असं म्हणूया. अजून सुद्धा माझी सावंत साहेबांना विनंती आहे, तुम्ही शो बघत आहे, मला माहिती आहे, तुम्ही या, बोला, तुमची भूमिका मांडा. हा विकासजी बोला. खरं तर मगाशी कुठेतरी म्हटलं कणाहीन प्रशासन हे आपल्याला पदोपदी दिसतं. जसं राज्याचं आणि केंद्राचं निवडणूक आयोग कणाहीन आहे, त्या पद्धतीने आपली राज्याची पोलीस यंत्रणा सुद्धा कणाहीन बनलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना जर आणि इलेक्शन कमिशन दोघांची कणा मजबूत आहे. तुम्ही फक्त विरोधाला विरोध करता, सरकारवरती तुटून पडण्याची तुम्हाला संधी मिळाली आणि म्हणून तुम्ही सरकारला बदनाम करायचा प्रयत्न करत आहात. इलेक्शन कमिशनला तुम्ही बदनाम करायचा प्रयत्न करताय. तुम्ही सुपारी घेऊन इथे आलेले आहात, सुपारी घेऊन आलेले तुम्ही प्रवक्ते आहात. हा माझा ठोस आरोप मी करतो तुमच्यावरती. दळे अजून सापडत नाही. असे हजारो केसेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की त्याचे आरोपी सापडत नाहीत. अनेक आरोपी सापडत नाहीत. देवेंद्र फडणवीस जर गृहमंत्री म्हणून कर्तव्यदक्ष असतील तर त्यांनी यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. खोटा फोन कुणी केला, कोणत्याही प्रकारे यंत्रणेचा दुरुपयोग झालेला नाहीये. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडलेली एक एक जण प्रयत्न करत आहात. त्याच्यामुळे शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत हे त्याच्यातले कटाचे सामीलच होऊ शकतात, कारण हे कटाच्या बाहेर राहू शकत नाहीत, कारण त्यांचा नेता त्याच्यात अडकलाय, त्यांचं सरकार त्याच्यामध्ये ते कसे चूक दाखवतील? नाही, मुळीच नाही. ठीक आहे. मला विजय कुमार सरांना विचारायचंय. कुमार सर, या अनेक जण म्हणू शकतात की तुम्ही इतक्याशा विषयाला इतका मोठा मुद्दा का बनवताय? मुद्दा हा आहे, या देशाची संपूर्ण एअर ट्रॅफिक डिस्टर्ब करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. समजा त्याच्यामध्ये गंभीर असे जे का इतकं सगळी यंत्रणा कामाला लागली? कारण एखाद्या माजी मंत्र्याच्या मुलाचं अपहरण विमानातून होणं हे निश्चितपणे गांभीर्याचं आहे. पण ही यंत्रणा गंभीरपणे कामाला लागली त्याच्याबद्दल दुमत नाहीये, पण यंत्रणेला गंडवलं गेलं का हा सवाल आहे. प्लीज कुमार सर. याच्यामध्ये मी प्रश्नार्थक काही बोलणार नाही. याच्यामध्ये आणि माझं जे कोणी आता सावंत साहेब असतील किंवा आणखी कोणी असतील त्यांना चॅलेंज आहे, याच्यामध्ये यंत्रणेचा गैरवापर झाला नाही असं कोणी सिद्ध करेल त्याची मी जाहीर माफी मागायला तयार आहे. याच्यात यंत्रणेचा गैरवापर झालाय. सावंत साहेबांना माझी एक साधी रिक्वेस्ट आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही महिला आणि मुलं चे अपहरण झालं आहे आतापर्यंत हजारो मध्ये संख्या आहे, त्यांनाही आई बाप आहे, त्यांचेही आई बाप त्यांचे नातेवाईक रडतायत. त्यांच्या बाबतीत असे FIR दाखल होणार का हा खरा प्रश्न आहे आणि हे होणं शक्य नाहीये. तुम्ही मस्साजोग मध्ये FIR दाखवायला किती वेळ लागला? नाही होणार. सावंत साहेब, तुम्ही हे जे बोलताय, सावंत साहेब शिवसेनेचे प्रवक्ते आहेत हे न सांगता पोलीस स्टेशनला जाऊ द्या. बघा काय अनुभव येतो. मी कॅमेरा पाठवतो. एवढी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये नाहीये विलासजी. आपण जे भासवतात तशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये मुळीच नाहीये. आपण ज्या पोलिसांवर आज नावं ठेवत आहात त्याच पोलिसांना नाव ठेवतच नाहीये. पोलिसांचा वापर कोणी केला हा प्रश्न विचारतोय. पोलिसांना कुठे नाव ठेवतोय? त्यांनी तत्परता दाखवली. विलासजी, आपण पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करू नका. एवढी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झाली. पोलिसांची बदनामीचा काय राज्यातील महिला पोलिसांचा वापर कोणी केला का हा सवाल आहे. फिरत असतात, मुक्तपणे फिरत असतात. होतोय याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि याच्यामध्ये तो ज्या कोणी अपहरणाचा फोन केला तो कोण आहे हे शोधून काढायचं आहे तुम्ही किंवा पोलीस डिपार्टमेंटने. आरोप कसे करता? तुमच्याकडे अरुण सावंतजी 24 तास झाले, सांगा फोन कोणी केला माहितीये का पोलिसांना? पोलीस डिपार्टमेंट आपलं काम करत आहे आणि त्यांचे जे काही निर्णय होतील ते तुम्हा सर्वांना कळविले जातील. त्या अगोदरच ते आपलं काम करतायत, पण कुणासाठी करतायत हा सवाल आहे. माध्यमांमध्ये पसरवून या सरकारला बदनाम करायचा प्रयत्न आपण चौघांनी करू नका अशी माझी आपणास हात जोडून विनंती आहे. आणि ज्यांनी ही कृती केलं त्यांना काही त्यांच्यासाठी काही कृतीनं बदनाम झाले. ज्यांनी चुकीची कृती केली असेल त्याला योग्य हे शासन हे सरकार जरूर कळेल, कोणालाही सोडणार नाही. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. पण अरुण सावंतजी,
जो प्रश्न तुम्हाला विचारला ना तो महाराष्ट्राच्या जनतेला विचारला. तुम्ही आम्हाला चौघांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. महाराष्ट्राच्या जनतेचं काय कराल? ती जनता तुम्हाला उत्तर देते. मी प्रश्न विचारला होता महाराष्ट्राच्या जनतेला की आज तानाजी सावंतांनी यंत्रणांचा पोरखेळ केला का आपल्या पोरासाठी? महाराष्ट्राची जनता उत्तर देते. 95% लोक म्हणतात होय, हा पोरखेळ झालाय, हा ओपन पोल आहे. आणि इथं सामान्यांच्या पोरांनी, सामान्य माणसानं उत्तर दिलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला बदनाम करतायत असं म्हणायला तुम्ही कमी करणार नाही, तरी हे सत्य आहे. हेच महाराष्ट्राचा मूड आहे, हे महाराष्ट्राचं मत आहे. आशा करूया तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल. आज या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.